लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की जी काही काव्य असते ती फार रडत असते. पार्थ समोर बसलेली असते आणि पार्थला म्हणत असते, खरंच पार्थ, माझं काही चुकलं का हो? मला आय एस अधिकारी व्हायचं आहे, माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. पण खरं सांगू का तुम्हाला, मला खूप वर्षातून माझं खरं प्रेम मिळालं आणि या लग्नानंतरच्या सर्व गोष्टी म्हणून मी सुखावत गेले सुखावत गेले, ही माझी चूक झाली का? सांगा ना देशमुख, चुकलं का माझं काही? पण मात्र मला आता माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मी करू शकते का? असं इथे खरं तर जी काही काव्य असते ती ठसाठसा रडतच पार्थला म्हणत असते. आता इथे पार्थ तिला समजावून सांगतो, काव्या, तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका, तुम्ही सुखावलात ही तुमची चूक अजिबातच नाही. आता एक सांगा, एखादा डाएट करणारा जर त्यांनी थोडंसं स्वीट खाल्लं तर काय हरकत आहे का? त्याचा सगळं काही डाएट संपेल असं होतं का? थोड्या दिवस जर आनंद व्यक्त केला, आनंद साजरा केला तर काही हरकत नाही. काव्य, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही जरी सुख अनुभवलं असेल थोड्या दिवस, आता हे लग्नानंतरचे काही दिवस ह्या सर्व गोष्टी तुम्ही अनुभवल्यात, पण जाऊ द्या ना, ठीक आहे ना. ह्या सर्व गोष्टी, तुमचा अभ्यास थोडा मागे पडला हे मला देखील माहीत आहे, पण आपण नव्याने सुरुवात करू शकतो ना. मी आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी या जगाशी लढण्यासाठी तयार आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा. हा तुमचा नवरा तुमच्या पाठीशी कायम राहील, असंही ते पार्थने खरं सांगितलेलं असतं. तेव्हा इथे काव्याला खरं फार बरं वाटलेलं असतं. आता इथे काव्या म्हणत असते, हो खरंच पार्थ, मी पुन्हा हे सगळं काही सुरू करू शकते का? आता इथे काव्याला बरं वाटलेलं असतं, कारण की तिचा नवरा तिच्या पाठीशी उभा असतो, त्यामुळे ती फार आनंदात असते, कारण की तिच्या नवऱ्याने तिला सपोर्ट केलेला असतो ह्या सर्व गोष्टीत. आता ती हुंदके देतच खरं तरी ते पारच्या मिठीत रडत असते. ती हुंदके देत अक्षरशः रडत असते, कारण की नवरा जर सोबतीला असेल तर कोणत्या गोष्टी सहज होऊ शकतात हे तिला देखील माहीत असतं. आता इथे खरं तर काव्याचा अभ्यास परत सुरू होणार असतो आणि पार्थने देखील तसंच सांगितलेलं असतं की तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण उद्यापासून नाही तर आजपासूनच सर्व गोष्टी सुरू करूया. तुम्हाला ज्या काही वस्तू लागणार आहेत त्या मी तुमच्यासाठी आणून देतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असंही ते पार्थने म्हटल्यानंतर खरं काव्या बरं वाटलेलं असतं. आणि या सर्व गोष्टीमुळे खरं तर पारच्या मिठीत अक्षरशः काव्या हुंदके देत रडायला लागलेली असते. आता इकडे दुसऱ्या छान अशी सकाळ झालेली असते. आता इथे माननीने उपमा करून आणलेला असतं, उपीट करून आणलेलं असतं आणि इथे मिथुनला दिलेलं असतं. भाऊजी घ्या घ्या बरं. आता इथे मिथुनला दिल्यानंतर खरं तर इकडनं विक्रम आलेले असतात. विक्रम म्हणत असतात की मी बघ आज नाश्ता करायला घरी आहे, असं इथे म्हटल्याबरोबर माननी म्हणते, हो नशीबच आहे त्या नाश्त्याचं, असं इथे म्हटल्याबरोबर विक्रम म्हणतात, बघा हिला काही बोलल्याशिवाय अजिबात जमणार नाही, असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे माननी म्हणतात, तुम्ही घरीत म्हणून तर आज मी इथे सोप्याच्या इथे सर्वांना नाश्ता घेऊन आलेले आहे, आज डायनिंग टेबलवर अजिबात बसायचं नाही, असं इथे म्हटलेले असते. आता इकडे जे काही मिथून असतात त्यांनी उपमा खाल्लेला असतो, त्यामुळे त्या उपम्याचं फार इथे कौतुक करत असतात. आता इकडे खरं तर जी काही काव्या असते, काव्या वाढून घेत असते, तेव्हा इथे खरं तर माननी म्हणते, अगं तू राहू दे, तुझी प्लेट घे आणि जा बरं पुस्तक घेऊन आतमध्ये जाऊन अभ्यास कर. आता यांची बडबड काय संपणार नाही, असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, अहो आई नाही हो, असं काही नाही, मी पहाटेपासून अभ्यास करते, त्यामुळे आता मी जरा ब्रेक घेते. तेव्हा इकडे जे काही विक्रम असतात ते म्हणत असतात, अरे शेव आण जा तू, ती वाढते तोपर्यंत, असं म्हटल्याबरोबर माननी म्हणते, शेव वगैरे काही नाही घरात, तुम्ही आणून देता का, असं इथे म्हणून आता इथे जी काही वसू असते वसूला देखील इथे माननीने प्लेट दिलेली असते. आता इथे विक्रम म्हणत, काय सेव नाही म्हटल्यानंतर अवघडच आहे बाबा. आता सर्वांनी वाढून घेतलेलं असतं, तितक्यातच खरं तर इकडनं जी काही नंदिनी आणि जीवा देखील इथे नाश्ता करायला आलेले असतात. आता इथे दोघांना नाश्त्याची प्लेट देते, तेव्हा इथे खरं तर जीवा आणि नंदिनी दोघेही नाश्ता नको असे म्हणत असतात. तेव्हा इथे माननी म्हणते, नको नको काय आता खायलाच हवं. आता तुमच्या दोघांना काही सांगायचं असेल तर आत्ताच सांगून टाका, आता किती दिवस आम्ही वाट बघायची, आहे का नाही नंदिनी आणि जीवा, असंही ते खरं माननी म्हणत असते. आता इथे नंदिनी आणि जीवाला फार टेन्शन आलेलं असतं. आता सर्वच म्हणतात नेमकं काय सांगायचं आहे, तेव्हा मिथून देखील, वहिनी तुम्हाला काहीतरी कळलंय वाटतं, मला पडदिशीन सांगा बरं, असं म्हणून धावतची ते मिथून आलेले असतात. इथे विक्रम देखील म्हणतात, काय नेमकं काय सांगायचं तरी काय. तेव्हा इथे खरं तर माननी म्हणते, अहो आता ऑफिशियली रिपोर्ट तर नाही आले, मात्र आपल्याला कळतंच की काहीतरी गुड न्यूज आहे, असं इथे म्हटल्याबरोबर काव्याला लगेच कळतं. काव्या फार खुश झालेली असते आणि नंदिनीला घट्ट अशी मिठी मार
काय ताई तू मला एवढी गोष्ट सांगितली नाहीस एवढी मोठी, जेव्हा तू पण नाही सांगितली आहे की नाही. तेव्हा विक्रम म्हणतो, अरे पार बाहेर गेलाय ना, काव्या पडदिवशी त्याला पेढे वगैरे सांग फोन करून, असं म्हणून ते काव्या पार्थला फोन करत असते. आता इकडे जीवाला खरं तर ह्या सर्व गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. जीवाला लगेच आठवतं की जेव्हा हे रिपोर्ट आलेले असतात कालच्या भागामध्ये आपण पाहितलेलं आहे, ते जीवाला माहीत नसतं. त्यानंतर खरं तर नंदिनीने हे सर्व काही रिपोर्ट दाखवलेले असतात. रिपोर्ट वाचल्यानंतर खरं तर कळलेलं असतं की नंदिनीमध्ये असं काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे खरं तर तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये जरा डिफिकल्टी येणार आहे किंवा प्रेग्नेन्सी होण्यासाठी जरा तिला त्रास होणार आहे किंवा सहजासहजी तिला प्रेग्नेन्सी राहणार नाही, ह्या सर्व गोष्टी रिपोर्टमध्ये असतात. आता हे खरं तर जीवाला सांगितल्यानंतर नंदिनी ते फार रडत असते. ह्या सर्व गोष्टी आता इथे जीवाला आठवत असतात. आता नंदिनीला खरं जीवाला देखील हा खूप मोठा धक्का बसलेला असतो. मात्र नंदिनीला तिनं छान पद्धतीने इथे सावरलेला असतं. तू अजिबात टेन्शन घेऊ नको, जाऊ दे ना, ठीक आहे असं इथे म्हटलेले असते. तेव्हा इथे नंदिनी म्हटलेली असते, तुम्ही घरच्यांना नाही सांगितलं आणि मी देखील नाही सांगितलं म्हणून बरं झालं, नाहीतर त्यांना देखील किती वाईट वाटलं असतं. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, सॉरी नंदिनी, खरं तर मी आईला सांगितलं होतं. असं म्हटल्याबरोबर नंदिनीला फार टेन्शन येतं. आता इथे जीवा म्हणत असतो, अरे काय करू सांगू का, मला आईने डायरेक्टच विचारलं, मग माझा आनंद मी व्यक्त करून बसलो, काय करू सांग बरं. तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना तुझ्यासोबत, तू काळजी करू नको, जे आहे काही ते आपल्या दोघाचं आहे, आपण उद्या त्यांना सगळ्यांना सांगू. असं इथे जीवा आणलेलं असतं. हे सगळं काही आता घरच्यांना जीवानी सांगितलेलं असतं. त्यामुळे नंदिनी इथे नंदिनी खरं तर रडतच म्हणत असते, माझं काय चुकलं सांगा बरं, मी तर किती प्रयत्न करते माझं वजन देखील कमी करण्याचा, मग माझ्याच नशिबात या सर्व गोष्टी का हव्यात. जीवांना किती लहान मुलं आवडतात माहिती आहे ना तुम्हाला, मग माझ्याच रिपोर्टमध्ये असं का निघावं. असं इथे नंदिनी रडतच म्हणत असते. आता इथे विक्रम म्हणतात, तू का टेन्शन घेतेस नंदिनी, असा विचार अजिबातच करू नको, आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊया आणि त्यांना विचारूया, नको टोकाचा निर्णय घेऊ, असं इथे म्हटलेलं असतात. तेव्हा इथे काव्या देखील नंदिनीला समजावून सांगते. आता इथे मिथून जे असतात, मिथून म्हणत असतात, हे कशाला तू का नंदिनी टेन्शन घेतेस, अजिबात काळजी करू नको. हे बघ कसं असतं ना, माणसाने दिलेलं पुरत नसतं आणि देवाने दिलेलं सरत नसतं. दादा आणि वहिनी, आपण आपल्या कुलदैवतेला यांच्या दोघाबद्दल नवस बोलूया, सगळं काही छान होईल, अजिबात काळजी करू नको नंदिनी, असं इथे मिथून देखील म्हटलेले असतात. तेव्हा इथे जीवा देखील नंदिनीला समजावून सांगत असतो. आता इकडे जी काही माननी असते, माननी म्हणतात, नंदिनी तू का निगेटिव्ह विचार करते, जरा तू पॉझिटिव्ह विचार कर ना. अगं असा विचार अजिबातच करू नको, सर्व काही ठीक होईल, काळजी करू नकोस. तेव्हा इथे नंदिनी मात्र अजिबात रडण्याचं थांबत नसते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, आम्ही तुला अजिबात दोष देत नाहीत बघ, तू काळजीच करू नको, तुझी यात काही चूक नाही आणि या गोष्टीचं कशाला टेन्शन घेतेस, बघूया ना आपण काहीतरी, असं इथे खरं तर जीवाने सांगितलेलं असतं. आता इथे जी काही माननी असते ती देखील तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. घरचे सगळेच तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तितक्यातच खरं तर इथे दरवाजाची बेल वाजवलेली असते. त्यामुळे काव्या इथे दरवाजा उघडण्यासाठी गेलेली असते आणि बाकीचे सर्वजण घरचे नंदिनीला इथे सावरण्याचं काम करत असतात. आता इकडे दरवाजात आलेला असतो तो म्हणजे पार्थ. आता इथे काव्याची गुड न्यूज इथे पार्थला माहीत झालेली असते. त्यामुळे अक्षरशः काव्याला तो उचलूनच घेऊन आलेला असतो आणि म्हणत असतो की खरं तर माझी बायको प्रेग्नेंट आहे, माझी बायको आई होणार आहे, त्यामुळे हत्तीवरनं साखर वाटवा रे गावभर, असं इथे पार्थचं ओरडणं सुरू असतं. आता हे सगळ्यांना कळल्यानंतर सगळेच जण फार आनंदात असतात. सगळेच जण जाऊन काव्याला मिठी मारत असतात, त्याचबरोबर पार्थला देखील. आता इथे जी काही काव्या असते ती नंदिनीकडे इकडे पाहतच असते. आता नंदिनीला थोडा आनंद झालेला असतो, मात्र तिचं दुःख परत तिला आठवलेलं असतं. त्यामुळे खरं तर ती परत शांत झालेली असते. त्यामुळे जीवाने मात्र तिला चांगलं समजावून सांगितलेलं असतं, तिला धीर दिलेला असतो. इकडे जो काही पार्थ असतो तो सगळ्यांना इथे पेढे वाटत असतो, पेढे खाऊ घालत असतो. आता त्याला आणखी माहीत नसतं की नंदिनीच्या बाबतीत काय झालेलं आहे, त्यामुळे खरं तर तो सर्व काही ते आनंद व्यक्त करत असतो. आता इकडे काव्याला माहीत असतं, त्यामुळे काव्याला तिच्या ताईबद्दल वाईट वाटत असतं ह्या सर्व गोष्टीचं. आता इकडे जो काही पार्थ असतो तो काव्याला इथे पेढ्या खाऊ घालत असतो, त्याचबरोबर बाकी सर्वांना देखील त्याने पेढे खाऊ घातलेले असतात. आता इकडे तो नंदिनी आणि जीवाला पेढे खाऊ घालायला आलेला असतो, त्यामुळे खरं तर काव्या देखील त्याच्या मागं धावतच आलेली असते. पार्थ काय करताय असंही ते म्हटलेले असते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काय झालं, असं काय करताय, अहो नंदिनी तुम्ही मावशी होणार आहात, तुम्ही मावशी होणार आहेत. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अभिनंदन पार्थ तुमचं. आता इथे नंदिनीचे डोळे पाणवलेले असतात, ती रडलेली असते. त्यामुळे खरं पार्थ विचारतो, काय झालं, तुमचे डोळे का पाणवले. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अहो नाही, जास्त काही विशेष नाही, असं काही नाही, खरंच काही नाही, असं इथे म्हटल्याबरोबर जी काही वसू असते ती वसू काय बोलल्याशिवाय राहणार, लगेच म्हणते, अरे हो खरंच पार्थ, असं काही नाही सिरियस, कमाल आहे पण तुझी, खरंच तू बाजी मारलीस, अच्छा म्हणजे घरातला तो थोरला मुलगास म्हणून तू पहिला नंबर मारलास का, छान छान काव्या, खरंच तुझं अभिनंदन.
चला निदान तुमच्या निमित्ताने तरी का होईना घरात आनंद तरी आला, असंही ते म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, म्हणजे तुमच्या निमित्ताने म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? तेव्हाही ते खरं तर जी काही विक्रम आणि माननीय असतात ती म्हणतात, वसुताई काय चाललं तुझं, असं बोलणं महत्त्वाचं होतं का, गरजेचं होतं का, असंही ते खरं तर माननी म्हटलेली असते. तेव्हाही ते खरं तर वसू म्हणते, मग काय बोलले चुकीचं मी? आता इथे नंदिनी आई होणार नाही म्हणल्यावर काय आपण काय आनंद साजरा करायचाच नाही का? असे दुखरे चेहरे घेऊन दिवसभर बसायचं आहे का, असं इथे खरं तर वसू म्हटलेले असते. आता वसूच्या या बोलण्याचा खरं तर सर्वांनाच फार राग आलेला असतो. मात्र इकडे पार्थला ही गोष्ट माहीत झाल्यानंतर पार्थला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या हातातला पेढा अक्षरशः खाली गळालेला असतो. तेव्हा इथे नंदिनीने ते बरोबर घेतलेला असतो आणि नंदिनी ते पार्थला म्हणत असते, बघा पार्थ, अजिबात तुम्ही काळजी करू नका, देवाला देखील काळजी आहे. आपल्या घरात दुःख आलंय ना हे देवाला माहीत आहे, त्यामुळे त्याच्या पाठोपाठ सुख देखील देवाने दिलेलं आहे, असं म्हणून पार्थला इथे ती पेढा खाऊ घालते आणि त्याचबरोबर नंदिनीला देखील जाऊन भेटलेली असते. तिला म्हणत असते, अभिनंदन काव्या, अगं मी मावशी होणार आहे. तेव्हा इकडे जो काही जीवा असतो तो जीवा देखील इथे पार्थकडे जातो आणि पार्थला म्हणत असतो, बडे भैया अभिनंदन, मला या घरात कुणीतरी चाचू म्हणणारे येणार आहे, मी काका होणार आहे. खरं तर ज्या काही बाळाचं नाव अजिबात आत्या वगैरे कुणीही ठेवणार नाही, मी ठेवणार आहे, हा काका नाव ठेवणार आहे, असे इथे जीवाने म्हटलेलं असतं. आता इकडे काही नंदिनी असते, नंदिनी इथे काव्याला खरं तर फार मिठी मारत असते. खरंच काव्या, खरंच मी खूप खुश आहे तुझ्यामुळे, खरंच खुश आहे, असं इथे म्हटलेले असते. तेव्हा इथे जी काही काव्या असते ती रडत म्हणत असते, सॉरी नंदिनी ताई. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, येडाबाई तू सॉरी कशाला म्हणतेस, त्यात तुझी काय चूक आहे, अगं मी आई होणार नाही, माझ्या पदरी लेकरू नाही, म्हणून तुझी काय चूक आहे, त्यात तुझी अजिबात काही चूक नाही, असं इथे खरं नंदिनी म्हटलेले असते. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, काय नंदिनी तुझ्या पदरीत मूल नाही म्हणजे असं काय बोलतेस, अगं एवढं शेवटचा टोकाचा निर्णय अजिबात घ्यायचा नाही, आत्ता नाही बाळा, आत्ता नाही, गुड न्यूज नंतर नक्कीच होईल ना, आणि मला खात्री आहे नंतर तुमचे असेच पेढे आम्ही सगळे मिळून खाऊतं, तू अजिबात काळजी करू नको, असं इथे खरं तर विक्रम म्हटलेले असते. इकडे माननीला थोडं नंदिनीचं वाईट वाटत असतं, त्यामुळे नंदिनीला समजवण्यासाठी माननी म्हणत असते, नंदिनी तू काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नको बरं का. तेव्हा नंदिनी म्हणते, आई मी ठीक आहे हो, नका काळजी करू, असं इथे नंदिनीने म्हटल्याबरोबर मानेला थोडं बरं वाटतं. आता इथे जी काही नंदिनी असते ती काव्याला परत घट्ट अशी मिठी मारते, खरंच अभिनंदन तुझं आणि थँक्यू मला मावशी केल्याबद्दल. आणि एक गोष्ट सांगते एक महत्त्वाची गोष्ट, बाहेर कुणाला ही बातमी कळून द्यायची नाही, चोरवटी वगैरे भरूस तर, आई बरोबर आहे ना, असंच असतं ना. तेव्हा इथे मानाने म्हणते, हो अगदी तसंच आहे हो काव्य, आता स्वतःची काळजी घ्यायची, 2 जीवाची होणार आहेस तू, असं इथे काव्याला म्हटलेले असते. तेव्हा इथे विक्रम देखील म्हणतात, माननी कळलं का तुला, आपण आजी आजोबा होणार आहोत. तेव्हा इथे माननी म्हणते, हो आजी आजोबा होणार आहात, त्यामुळे सांगते तुमचा आता हे फाजीलपणा आहे का तो जरा कमी करा, असं इथे खरं तर विक्रमला म्हटल्यानंतर विक्रम म्हणत असतात, फाजीलपणा काय, अरे बाळालाही कळू दे ना त्याचा बाबा किती इंटरेस्टिंग आहे म्हणून, असं इथे म्हटल्याबरोबर सगळ्यांना जरा हसायला आलेलं असतं. आता इकडे जो काही पार्थ असतो तो इथे काव्याला पेढा खाऊ घालतो आणि ते काव्याला म्हणत असतो, थँक्यू काव्या, मी तुमच्यामुळे बाबा होणार आहे आणि तुमचं अभिनंदन, खरं तर हा आनंद आम्हाला सगळ्यांना दिल्याबद्दल खरंच थँक्यू. काका मावशी आजी आजोबा आजवर आम्हाला खरं तर या गोष्टीची ओळख होती, मात्र तुमच्यामुळे आज आमची एक नवीन ओळख आम्हाला मिळणार आहे, खरंच थँक्यू सो मच, असंही ते खरं तर पार्थ म्हणत असतो. मी नसेल बेस्ट नवरा होऊ शकलो, पण मात्र मी एक बेस्ट बाबा, चांगला बाबा नक्कीच होऊन दाखवेल, असंही ते खरं पार्थ म्हणत असतो आणि काव्याला स्माईल कर, असंही ते खुणावूनच म्हणत असतो. आता इकडे विक्रम म्हणतात, अरे होशील रे, नक्कीच होशील, बघतोस ना लहानपणापासून मला बघूनच तर तू मोठा झालास, असंही ते म्हटल्याबरोबर लगेच माननी म्हणते, हा ना घेतलं ना क्रेडिट, प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट तुम्हाला घ्यायचं असतं, मला तर वाटतं तुम्ही क्रेडिट कार्डच्या कंपनीमध्येच काम करायला हवं होतं, असंही ते माननी म्हटल्यानंतर सगळ्यांनाच हसायला आलेलं असतं. इकडं आता पार्थला कॉल आलेला असतो, त्यामुळे तो तिथून निघून गेलेला असतो. आता इथे सगळे एकमेकांना पेढा भरवत, तेव्हा इथे माननी म्हणते, मिथून भाऊजी तुम्ही पेढा नाही बरं का खाल्ला, असंही ते म्हटल्याबरोबर वसू देखील म्हणते, हो परत म्हणशील की मला पेढा वगैरे नाही मिळाला, असं अजिबात म्हणू नको, असंही ते वसू देखील म्हटलेली असतात. आता सगळ्यांनी छान असे पेढे भरवलेले असतात आणि सगळे छान असे खुश असतात. इकडे जी काही वसू असते तिच्या रूममध्ये असते आणि ती इथे रम्याला कॉल लावत असते. आता इकडे ती स्वतःच्याच मनाशी म्हणते, खरंच काय कमाल आहे ना, आत्ताच लग्न झालंय आणि एवढी काय घाई होती यांना बाळ वगैरे करण्याची, आणि त्यात पण बघा ना, एकीला बाळ होणार आणि दुसरीला नाही होणार, असं जर झालं तर काव्याला 2 बाळ झालं तर ती तिच्या बहिणीला देईल का, देईल बाबा, काही सांगता येत नाही, म्हणेन की धर एक तुला बाळ धरता येईल आणि मला एक, असं ते म्हणू शकते. पण तिच्या लक्षात येतं आता हे सगळं काही काव्या प्रेग्नेंट आहे हे जर रम्याला कळलं तर काय होईल. तेव्हा इथे ती रम्याला परत कॉल लावते, मात्र तिचा कॉल अजिबात लागत नाही, त्यामुळे ती म्हणत असते की जाऊ दे, ती विजयबरोबर असेल, ते रमली असेल त्याच्यासोबत, तिला नकोच सांगायला, जेव्हा ती घरी येईल तेव्हा तिला कळेलच की
पण जाऊ द्या, तोपर्यंत या नंदिनीला त्रास द्यायला फार मज्जा येणार आहे, ही मज्जा अनुभवूया असं इथे खरं तर वसू हसतच म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी असते तिला इथे शारदाला सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात, त्यामुळे ती फोन लावत असते. मात्र तिचा काही फोन इथे लागत नसतो. तितक्यातच इथे जीवा आलेला असतो. जीवा आल्याबरोबर म्हणतो, काय करतेस नंदिनी, कुणाला फोन लावतेस? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अहो असं काय करताय, मी एवढी मोठी गोष्ट झाली त्यामुळे आता मला आईला सांगायला नको का, असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, तू कशाला सांगतेस, अगं तुला परत रडायला येईल, कशाला सांगतेस उगस, असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, अहो मला कशाला रडायला येईल, काव्याची इतकी आनंदाची गोष्टी सांगायला मला रडायला कशाला आलं पाहिजे, असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, ते म्हणतेस होय, मला वाटलं ते सांगतेस काय की, पण ठीक आहे, काव्याची बातमी तू कशाला सांगतेस, काव्या सांगेल की. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अहो असं काय करताय, मी मावशी होणार आहे, मी खरंच खूप खुश आहे, तुम्हाला नाही कळणार, कारण की जेव्हा काव्या लहान होती तेव्हा तिला मी हातावर खेळवले आणि तिचं बाळ आता मला खेळवायचं आहे म्हटल्यानंतर हा आनंद खरंच मी फार खुश आहे, असं इथे नंदिनी म्हटलेली असते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, मी पण खुश आहे नंदिनी, दादासाठी काव्यासाठी मी पण खुश आहे, पण मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा तुझा आनंद, मला तुझी काळजी आहे नंदिनी, असं इथे म्हटल्याबरोबर खरं इथे नंदिनी म्हणते, अहो मी ठीक आहे हो, खरंच ठीक आहे, मला काही झालेलं नाही, पण मावशी होणारच्या या आनंदाखाली मला बाळ होणार नाही हे दुःख मी कसं लपू एवढंच मला कळत नाही, असं इथे नंदिनी खरं तर रडतच म्हणत असते. तेव्हा मात्र जीवाला देखील फार रडायला आलेलं असतं. तो देखील तिला आता घट्ट अशी मागणं मिठी मारतो आणि रडतच म्हणत असतो, मला आपलं बाळ हवं एक नंदिनी, खरंच मला आपलं बाळ हवं आहे, असं इथे खरं तर दोघेही एकमेकांच्या मिठीत रडत असतात. आजच्या पुरतं एवढंच. आता इथे जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात हे सर एवढं मोठं दुःख आलेलं आहे, ते दुःख कशा प्रकारे कमी होतं हे पाहण्यासारखंच आहे. अशा डेली मालिकेचे रिव्ह्यू जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.